नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लर्नएक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर। आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित या विषयातील दुसरा घटक बघणार आहोत, जो आहे 5 अंकी संख्यांचे वाचन। 5 अंकी कोणतेही संख्या घ्यायचे, असे अंक घ्यायचे जे 5 अंकापर्यंत आहेत। बघा, आता आपण इंग्रजी अंक वापरणार आहोत या ठिकाणी। मागील पाठामध्ये आपण इंग्रजी अंक शिकलो होतो, बरोबर आहे? बघा, तर अशा पद्धतीने आपण एक संख्या लिहिली जिच्यामध्ये किती अंक आहेत, तर 5 अंक आहेत। 3 अंक 4 अंक हे आपण तिसरी चौथी मध्ये शिकले असाल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे। बघा, सर्वप्रथम आपल्याला 3 अंकी संख्या वाचायची। किती अंकी? 3 अंकी। बघा ही इकडची 3 अंकी संख्या आपण कशी वाचतो, तर आपण वाचतो एकक, दशक आणि शतक। बघा, एकक स्थानावर किती आहेत? 6, दशक स्थानावर 4 आणि शतक स्थानावर 3। मग 3 शतक म्हणजे 300, बरोबर आहे? त्यानंतर त्याच्या पुढचं स्थान येते 1000, जे आहे 1000। किती हजार? 1000। आणि त्यानंतर स्थान येते 10,000। किती हजार? 10,000। मग आपल्याला काय करायचं, पहिले 3 संख्या एकत्र वाचायच्यात आणि त्यानंतर अंकात नंतरच्या 2 संख्यांचे गट करायचे। तर पहिला गट आपण इयत्ता 4थीच्या परीक्षेसाठी शिकणार आहोत। आता या दोन्हीला एकत्र वाचा। 2 दशक 1 21, 21,346। किती आहे ही संख्या? 21,346। आलं लक्षात? आता दुसरी संख्या घेऊ। बघा, बघा आता ही संख्या वाचा। पहिल्या 3 संख्येचा एक गट बनवा। पहिली संख्या किती आहे? 456। आणि किती हजार? या दोन्हीला एकत्र 1000 म्हणायचं। काय म्हणायचं? 1000। बघा, 33,456। 33,456। आता पुढची संख्या बघा। परत तसंच नियम सोपा आहे, नियम बदलायचा नाही। पहिल्या 3 संख्यांना सोबत वाचायचं। 902, 902 आणि नंतरच्या 2 संख्यांना एकत्र वाचायचं। 78,000, याला काय लावायचं? 1000। किती हजार? 78,902। आलं लक्षात? पुढचं उदाहरण बघा। आता ही संख्या वाचा। लक्षात ठेवा, सुरुवातीच्या 3 संख्या सोबत वाचायच्या। किती? 457 आणि नंतरच्या 2 संख्यांना काय म्हणायचं? 1000। किती हजार? 63,457। किती? 63,457। आलं लक्षात? आता ही संख्या तुम्ही वाचा। बघा, मी एक संख्या लिहून देतो तुम्हाला। बघा, आता ही संख्या वाचायची आपण। किती आहे ही संख्या? 467 आणि किती हजार? 30,467। बघा, आता 1000 स्थानावर काय आहे? 0 आणि 10,000 स्थानावर काय आहे? 30। म्हणजे 3 हे 10,000 स्थानावर आहेत, म्हणजे याची किंमत किती होते? तर याची किंमत होते 30,000। किती हजार? 30,000। आणि यावरूनच आपण पुढचा शिष्यवृत्तीचा धडा पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी। त्यासाठी आता अगोदर काय करा, या पाठाचा काही स्वाध्याय मी तुम्हाला देतो। तुम्ही 5 अंकी संख्या अक्षरात लिहा। बघा, ह्या संख्या तुम्ही लिहून घ्यायच्या आणि तुमच्या वहीमध्ये ह्या संख्या काय करायच्या? अक्षरात लिहायच्या। आणि त्याचसोबत आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ह्या संख्या वाचल्या का ते लिहून मला सांगा। थँक यू।